नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आम्ही गावी आलो आहे. तर हे बघा, पोराला बांधून ठेवलं इथं आहे ना, आणि गरम होतं आहे, त्याला गरमी काही सहन होईना झाले. आल्यापासून चालू आहे टायगरचं, हे बघा आहे ना. आणि आमच्या काकू येऊन बसलेल्या आहेत इथं, कला काकू. तर त्या अडकून राहिल्यात टायगरमुळं. त्यांना उतरायचं आहे खाली, पण म्हणतात तुझ्या कुत्र्याच्या चावऱ्यामुळं मी उतरत नाही खाली. त्याचं तोंड आहे ना, त्याचा जबडा बघून त्यांना भीती वाटली. त्या अडकून राहिल्यात, म्हणतात त्याला साईडला घे. आणि हा काही साईडला होईना झालं आहे. आणि त्याचा दुश्मन इथं बसलेला कुठे गेला टायगरचा काळू आहे ना. मगाशी काय केलं त्याने, काळू त्याला इकडं आला ना की काळू काय करतो, असं गुराकला ना, हा घाबरतो तिथं. मग कोण काळू त्याला बरोबर राग देतो. आणि राग दिला ना की मग हा जरा घाबरतो. पण आपले माणूस कोण आला ना जवळ, जशी मी आली, समीर आला की ह्याला ताकद येतं बघ. मगाशी असा तो आला बिचारा पाठीमागं त्या काकूच्या, तसा लगेच त्याला असा गुराकला, ओरडला, चल निघ बिचारा पळून गेला. असं आहे. आणि त्याला तो मला भेटायला येतोय. पण ह्याचे दादागिरी किती आहे. ए आईला जाऊ दे टायगर, त्या आईला जाऊ दे, बाजूला हो, नको बसू दे, बस इथंच. थंड लागतंय ना, पंखा लावलाय ना. इथली गावातील कुत्री कशी राहत असतील, त्यांना पंखा पण नाही. तू विचार कर जरा, तुझे एवढे लाड चाललेत हां, ते गावातील कुत्री कशी राहत असतील सांग. हां, तुला तरी एवढे पंखे लावलेत, आतल्या खोलीत लावला, इथं लावलाय. आई काय करते आता बघूया. चला काय चाललंय आईचं. आणि आमचा फ्रीज बिघडला इथं, तर आता त्याची डब्बी काढले श्रवणनी. आणि हे लोक गेलीत सगळी बाजारात गोरेगावला. ती डब्बी हे करणार आहे, काय चेंज करणार आहे. तर फ्रीज चालू होतोय का नाही बघायचं आहे. तर ते लोक पहिले बोलत होते इलेक्ट्रिशियनला घेऊन येऊया. मी म्हटलं नका, पहिले ती डब्बी चेंज करून बघू, मग नंतर हे होईल. तर हे बघा मित्रांनो, आईचं इकडं, आईला मागं बोललेली इथं कटडा बनवून घेत, आईने बनवलं आहे. तर थोडंसं आता वर आहे पाण्याचं हे झालं आहे, पण तरी किती कोंडमारा होतोय. म्हणून ही पडवीचं जर थोडी सुधरवायची आम्हाला, तर आम्ही करणार आहे बघू दिवाळीपर्यंत काहीतरी. नाही तर आलं ना म्हणजे जरा हवा बिवा यायला जरा मोकळी जागा पाहिजे ना. त्यामुळे हे सगळं तोडून करायचं आहे नीट मला, आणि ते करणार मी. मला नाही हे सहन होत इथं आलं की असं एकदम कोंडमारा आणि गुदमारायला होतोय. इथं बघा, आता हिचं काय चूल नाही पेटवत आई, पेटवली इकडे लाईट नाही लावली तिने अजून. हां, आत्ता बघा चूल पेटवली. आणि आज काय नाही, आज सोमवार आहे ना, त्यामुळे वशट वगैरे काय नाही. मी म्हटलं साधंसुद्धंच जेवण बनवाई, त्यामुळे साधंसुद्धंच आम्ही काही व्हेज बनवणार आहे. आता आई काय बनवते भाजी वगैरे बघू. टायगर बसलाय तिथं. आता जरा झाडून बिडून मी मस्त घेते सगळं घरदार, एकदम चकाचक करते. आईला थोडी मदत करते, कारण आई पण माझी म्हातारीच झालेली आहे. ती काही जेवण नाही आहे, तर तिच्याकडून मी सेवा करून घ्यायला मला पण आवडणार नाही आहे ना. हे बघा, आमच्या आईने फाटी बिटी घेतली लगेच. हां, माझी सबस्क्रायबर एक काल कॉल केलेला, मला म्हणत होते आता आई पण लय थकल्यात, ते बोलत होते माहिती आहे का. तू म्हणलं हा आता काय वयानुसार माणूस होतो आहे ना, थकत जातो थोडंफार. असे बाहेर खूप मस्त वातावरण झालं आहे, पण आता तर चला तरी थोडं जाऊन दाखवते तुम्हाला तिकडं. बरं वाटतं, एकदम मस्त वाटतंय बघा. हे बघा, वातावरण एकदम मस्त झालं. आता थंड हवा यायला लागले आहे ना, थंडगार हवा सुटली आता, बरं वाटते जरा. मग कशी आल्या खूप गरम आंघोळ वगैरे केली मी, आणि मग त्यानंतर जरा हे झाली, रिलॅक्स झाले. आता इथं आता मस्त खुर्ची वगैरे टाकून असं बसलं ना तर बरं वाटेल. पूर्वी आम्ही इथंच असं खुर्ची वगैरे टाकून बसायचो. इथं आमचे वडील होते ना माझे, त्यांनी अशी आराम खुर्ची आणलेली, इथं बसायचो. तिथून आम्ही त्या शेतातून असं पाण्याच्या त्या ह्याच्यावरून पाणी घेऊन यायचो, विहिरीवरून तिकडून. असं तो रस्ता होता आमचा. तिच्या कोंबड्या पण आहेत वाटतं. आणि आईने इथं मस्त जास्वंद लावला आहे. हे बघा, आई जास्वंद मस्त आहे ग, वेलीसारखी. हां, या आईच्या कोंबड्या. अरे किती कोको आले.
या 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 हा या बायांनो या. तेवढ्या हाकलून दिलेत त्यांनी तिकडून उचकल्यात तेव्हा इकडे आल्यात. ही त्यांची आई आणि हे सगळे पिल्ल तिची. बघ आता त्या पिल्ल घोड्या झाल्या ना, आता 3-6 आहेत. तलगी झाल्यात त्या. 3 आहेत तळगी आहे ना. 4 आहेत आणि 2 कोंबडे. हा 2000 ची झोल आहे आईची डायरेक्ट. किती 700-800 ला तलगी ठेवायची आणि कोंबडे द्यायचे. कोंबडी ठेवायची आणि कोंबडे विकायचे. कोंबडे काय कामाचे ना, कोंबड्या पिल्ल घालतात, अंडी घालतात, अंडी पिल्ल नाही घालत असं. हा आई खड्डा थोडा पुढं घे, आपण पुढे घेऊ उद्या. हा हे सगळं पाणी येतं ना, सांडपाणी. अरे हा रे ते पण बरोबर आहे. हा बुजवायचा आणि पुढं. हा रे पण पाईप लावून. हा ते बरोबर. काय होतंय? गरम होतंय ग, गरम होतंय. हा दोन्ही पंखे लावते. चला दोन्ही पंखे लावले बरं का. गरम होतंय हा, होतंय गरम. बघा याने किती धापा टाकतोय. आता काय माळ्यावर जायचं आहे काय? माळ्यावरती जाऊन ये एकटाच. मी नाही येत, जा तू ये खाली फिरून ये. आता मी काही येत नाही वरती, माझे पाय दुखायला लागलेत. गेला वरती माळ्यावर गेलाय. अगं आवाज दे त्याला. तुझं नाव काय? तुझं नाव काय? सेजल. तुझं? स्वस्तिक. टायगर. बघ वरती गेला आई. आई ते बघ आई आग मारती आहे लवकर. हा आई आग मारती. उतर. हा आलो आम्ही आलो. टायगर पाठीमागे चल आपल्या बघायला आईचं गार्डन. हा आईचं गार्डन कुठं आहे? चल दाखव. चल या इकडं. हा तिकडून काय करतायत? बाबा आहे ना. हे चल ये दाखवते. ये इकडून या. हे बघा मित्रांनो इकडे काय चाललंय आमच्या काकीचं. काकी काय करते? आणि हा बघ गेला तिकडे त्या मांजरी जवळ. हे पोरा टायगर. यांची मांजर आहे ना इकडं. कुठे गेली? ए वा किचन मस्त बनवला ग. अरे वा मस्त. हा आणि बाथरूम पण केला. आणि बाथरूम मध्ये काय आंबे ठेवलेत पिकायला? बाबा एवढे आंबे कुठून आणले? ए बाबा आंबा बघ केवढा मोठा आंबा. एक हा आंबा कुठून आणलास? कुठल्या? या झाडाचा. हा एक आंबा बघा मित्रांनो. काय झालं? नो काय कर? मांजर कुठे गेली? अगं बाहेर गेली. येल का परत? टायगर निघ लवकर. येल ना ती. चल लवकर. चल मार खाशील. चल देतील आपल्याला हुसकून इथून. तिच्या मागं पाकट घेतली बघ. चल लवकर चल. ए समीर याला बघ रे जरा. बघ याला बघा मित्रांनो कसा काढायला लागलाय. बघा कसा करतोय. पाहुणा आलाय तर पाहुण्यासारखा राहा ना. देतील आपल्याला हुसकून. श्रावण आणि मांजरीला पळवली बघ तिकडं. तिकडं गेली त्या सडकेच्या पलीकडं. याला वरड जरा. याला वरड. निघ. त्या मांजरीच्या पाठी गेला. कुठे गेलाय? आली का? वरड याला. घे काठी जरा फटकी द्यायला. हे पळ टायगर पळ. चोराच्या उलट्या बांब आहे तिथं. तिथं हे करून त्या करून वरून तिच्यावरच रुबाब करतोय. नाही तो मग तुम्ही बघत होता तिच्याकडे, पण जशी मला बघितली तशी त्याच्या अंगात ताकद आली. त्या काळूला घाबरतोय बरोबर. त्या काळूच्या पुढे जात नाही. हकल त्याला हकल. चल बाबा मी चालली बाबा. जाऊ दे
चला बाबा जाऊ दे याला याला द्या हाकलून द्या, मी जाते आता. राहा तू एकटाच. पाहुणा आलाय ना, मग पाहुण्यासारखं राहा ना जरा. हा तर पर त्या मांजरीला हाकलून दिले. ते घर मालकाची मांजर बाहेर काढले ना, हा जाऊन बसलाय तिथं. चल मी चालली तुझा. जाऊन लपले तिकडं. ए निघ निघ लवकर. ए चौतर रे, चल 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 लवकर, चल चल. इथं बघा मित्रांनो, यांच्या पडवीचं काम चालू आहे ना. पडवी बांधते काकू. आणि हे बघा इथं सुतार आलेत, त्यांची करवत पडले इथं. आणि इथं हे आहे आमचं चिकूचं झाड. चिकू पण लागलेले आहेत. आणि त्याच्यावरती ना हे आहे मतपोळा आलेला आहे. तो मतपोळा आला आहे, त्यामुळे आता चिकूची झाडं चढूच शकत नाही, नाहीतर मधमाशा चांगलेच फोडून काढतील. आणि या आंब्याला मस्त आंबे लागलेले आहेत वरती, हे बघा. तर ते आंबे काढायचेत आपल्याला उद्या. आता इथं सुतार तिकडे काम करतोय, काका पण काम करतोय. त्यांचं काम चालू आहे पडवीचं ना. हे बघ इकडं. आता इथपर्यंत काय इकडं घ्यायची ना, एवढीच घेणार. अरे हां शकट आहे ना, फाट्यांसाठीच फक्त ना. हा मग जाऊ दे. फाटी फक्त बघा इथं पावसाची कशी सोय करून ठेवायला लागलीत आहे ना. पावसाळी लागतं ना. ए हो इकडं चल. मांजर पळवली. चल आता ती काकी मारल, श्रावण पण मारल. चल 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 घरात चल. चल आता नाही घेणार आपल्याला, जाऊ दे. याला आता मारणार. हा आई काय आंघोळ घालू. अगं त्या श्रावणची मांजर पळवली, तिकडे गेला पर्पलीकडे त्या बंगल्याच्या तिकडं. याला पाणी पाहिजे आता. आता याला बांधून ठेवून देते पंख्याखाली हा एका ठिकाणी. हा मग बसेल बरं. ए थांब पाणी देते तुला. थांब थांब पाणी देते तुला. कोण तुला पुटलाय तो कोण? आमचा रुमाल दिला. हे बाजारातून आले. टायगर हा हा दादा कुठे आहे? आमचा दादा कुठे आहे? तर बाई येडा काळू आलं काळू आलं. येऊ दे त्याला. गप बस गप बस. यांनी काय आणलंय? दळण आणलंय. चालू होतं त्याला. काय रे? हे बघ आणलंय, पण ते मला उद्या या सकाळी 10 वाजता. काय झालं? नाही भेटलं फ्रीजचं उद्या 10 वाजता बोलू. का? तो नाही माणूस घरात. काय आणलं? दूध आणि चिकन. आता तू चिकन कसं ठेवू मग? फ्रीज बंद आहे तर. त्याला घालायचंय ना. हा आहे ना. याने बघ आता आणले. एवढा उशीर काय झाला रे? ऍक्सिडेंट झाला रस्त्यात. कुठं हे लोक रस्त्यात थांबले. पिझ्झा म्हणून खाल्ला. पिझ्झा नाही, ते तुम्हाला आणले पापड बनवायला. याला सोडूच नको. हा बाहेर जातोय नुसता आणि इकडे तिकडे हिंडत राहतोय. तुला जेवण नाही बोलवलंय. तू झोप झोप जरा. तुला नंतर जेवण देणार आहे. हा झोप झोप. हा झोपा. चल बाबू मामाला बोलवतोय ना आई. चला आईने जेवण वाढलंय. जेवण बनवलं पण आईने माझ्या विचारली. बघा किती भिजली, किती गरमीत. आता आंघोळ मस्त कर थंड पाण्याने. मित्रांनो हे बघा आईने मस्तपैकी असा. आईचे पापड बघा. आईचे फेमस पापड हे बघा. हे तांदूळाचे आहेत. एक मागाशी टेस्टला दिला. भाकरीच्या पिठाचे. अरे वा. आणि हे उडीदाचे आईचे फेमस पापड. आणि इथं केलेली आहे मटकीची भाजी, मटकी बटाट्याची भाजी, डाळ आणि भात. साधं जेवण. लोणचं नाही ना आई. आणि चपाती केली. ही टायगरला ठेवू. ठीक आहे. भाकरी सकाळी खाल्ल्यात ना दुपारी भाकरी हॉटेलमध्ये असं. तर मित्रांनो मस्तपैकी जेवण बनवलं आईने या सर्वांनी जेवायला. आता आम्ही पण जेवून घेते. आई बोलवते माझी सर्वांना जेवायला या. बघा. आणि मी पण लय दमलेली आहे, त्यामुळे थोडीशीच मदत केली. आईला जास्त नाही केली. मला आजच्या दिवस आई कर गं, उद्यापासून मी करेन तुला थोडीशी मदत ना. तर जेवून घेते. समीर आणि माझा तो मोठा भाऊ दोघंजण कुठं गावात गेलेत. ते मागाशी आले ना इथून.
गोरेगावला गेलेले तेव्हा आले का गोरेगावला गेलेले तेव्हा त्यांना रस्त्यात एक गावातला माणूस पडलेला, ॲक्सिडेंट झालेला, काय रक्तबंबाळ झालेला, त्याला त्यांनी हेल्प केली. तर त्याच्या घरी गेलेत त्याला बघायला वाटतं. तर ते तिथंच बसून राहिलेत मागतपासून. आता काय तिथून जेवूनच येतात का काय कळना. तर आम्ही म्हटलं चला जेवूया आपण, 9:30 वाजलेत, उशीर झाला आहे खूप आहे ना. आणि आम्ही पण खूप दमलो आहे, त्यामुळे आता जेवून घेते. टायगरला पण जेवण द्यायचं. टायगर दुपारी जेवलेला नाही आहे. टायगरला पण जेवण देते आणि जेवून घेते. तर मित्रांनी जेवायला या. मस्तपैकी भाजी, चपाती आणि पापड जेवून घेते. मी तुम्हाला सांगते कशी झाले भाजी पण, आणि पापड तर एकच नंबर असतात आपले. मस्त गावच्या घरच्या मटकीची भाजी आहे आणि पापड ते पण घरचे आहेत. मस्त एक नंबर. जेवण कंप्लीट करते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय.